काढावा, दोरी घेऊन झाडाला लटकावा. त्याच्यापेक्षा आहे ना, विजेच्या तारेला हात लावू. 3 मिनिटं लय झाली. एकदाचा श्वास सुटूस तर किती वेळ लागणार मारायला. वाटत पाणी आहे. लाईट गेली का काय समजा. एका इथपर्यंत पाणी आलंय ना, म्हणजे लाईटच गेली. आईला मोटर चालू करून न्यावं लागेल परत. काय रे, लाईट गेली काय रे? हा, लाईट संदर्भातच काम आहे. काय म्हणतो? चल मोटर चालू करून येऊ. तुम्ही इलेक्ट्रिशियनचं पहिलं काम करायचे ना. हा. समजा जर एका माणसाने त्या मोटरच्या वायरीला हात लावला तर माणूस किती वेळात मरण? तर लगेच 5 सेकंदात झटका आणि त्याचा लगेच कार्यक्रम. का रे, तो नाही डीपी बंद केली? अरे भरणं करायचं इथं मला. समजा आज जर एखादा माणूस मिळाला हा. तर त्याचा 10वा कधी येईल? आज गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी. पुढे शनिवारी, 13वा. रविवार, सोमवार, मंगळवार, 13वा. मग तुला माहिती आहे ना मला काय आवडतं? बुंदी, पुरी भाजी, गुलाबजामू. तशी रबडी कशी पित होता तू? सीताफळ रबडी. नाही का? जमायचं नाही पैशाचा विषय बजेटचा. पण आपलं सरपंच खंबीर येत. लोक 4 लोक असे एकदम पोटभर जेवले पाहिजे. कमल्या, तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल बाबा. मला काय टाइम नाही, हे भरणं करायचंय मला. आणि आहे ना, मी काय म्हणतो श्याम भाऊ, लय लय त्रास झालाय, लय काय सोसलंय. आणि ज्या गोष्टीसाठी पळतोय धावतो ना, त्या गोष्टीसाठी ना माझी अशी इच्छा आहे की त्या सरणावरती त्यावेळेस असं डोकं टेकून झोपण ना भाई, तर त्यावेळेस आहे ना असं पैशाचं एखादं बंडल 5चा असो, 10चा असो, 100चा असो, ते आपल्या उशाला पाहिजे. अरे झालंय का नीट सांग ना मला. कोण मारणार आहे, काय मारणार आहे, का मारणार आहे? मीच मारणार आहे, मलाच मारायचंय. अरे येडा झाला का कामल्या तू? का प्याला बिला का काय सकाळ सकाळ वाजबीस मारितो? नाही, मग मला लय लय त्रास झालाय. मला घरच्यांचा त्रास आहे, घरचे बरे बघत नाही. बाहेरचं काय सांगायचं सॅम, एका पोरीसाठी पार तिचं सगळं स्थळ जुळलं, जमलं, सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण आहे ना भाई, आता ऐन टायमाला ती पोरगी नकार देते. आता म्हणजे मला कोणत्या गोष्टीकडे बघून जागावं ना असं झालंय. असं नसतं कामल्या, नाही रे भाई, आयुष्य लय माझ्याच सुंदर वाट्याला, आहे. अरे माझ्याच वाट्याला आलेले आहे सॅम. हे असं नाही भाऊ, मी सगळ्या गोष्टी जाणतो, सगळ्या गोष्टी लगे आपण म्हणतो ना की चांगल्या माणसाला त्रास आहे ना, तशीच गोष्ट आहे. पण नाही रे, आज मला मारायचंय, खरंच मारायचंय सॅम. आणि माझ्या एका मारणाने काय होणार नाही. गावाचं, आई वडिलांचं, बाकी कोणाचं भाई, पण फक्त मला आज आहे ना जगायची इच्छा नाही राहिली रे, मला मारायचंय. नाही नाही कमल्या, तू ऐक 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 माझं ऐक जरा 2 मिनिटं. शांत रीतीने ऐकून घे माझं. हे बघ, आयुष्य इतकं सुंदर आहे कमलेश. जगताना आपण कसं जगायचं हे आपल्यावर आपल्यावर डिपेंड असतं. तसं अरे मी समजू शकतो रे तुझ्या भावना, तुझं दुःख मी खरंच समजू शकतो. खरं आहे, आयुष्य सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवायला पाहिजे. पण आपलं आयुष्य नाहीये. अरे आपण नेत्या पावलं पावल्यावर मला अडचणी येतात आहे ना आयुष्यात. माझ्यासारख्या अडचणीच कोणाला नाही नको टेन्शन घेऊ, सगळ्या अडचणी दूर होतील. हा, आणि तू हे काय असं काय मारण्या बिरण्याच्या गोष्टी करू नको. आणि तू आता जा कुठं निवांत बस बाबा. मी आलो जरा मोटर चालू करून. सुजाताबाईंनी तर लयच भारी डीपी ठेवलाय बा. काय चेहरा दिसतोय, वा 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 वा. बाई म्हणजे नुसतं हुरड्याचं कणीस आहे. काय रे काम ते काय? तुमचे मित्राकडे मोटर आहे. हा आहे ना. हा, तेवढी घेऊन या. बर. आणि त्याला मागचे 460 रुपये देणं आहे, तर तेवढे देऊन टाका. आणि पलीकडची जी रूम आहे ना, त्याच्यात सगळं तुमचं प्राचार्याचं साहित्य काढून ठेवलंय, सगळं व्यवस्थित. हा, आणि तू काय पक्ष भिक्ष बदलला काय? असं लयच निरोपाचीच भाषा करायला लागला आमच्यापासून जायला. नाही, तुम्हाला लक्षात राहायला म्हणून, बाकी काय आहे. बर. हा, म्हणून तुम्हाला सांगितलं. कारण पाठीमागच्या वेळेस ते तुमचं ते आपल्या मळ्यातले मोटर नीट केलती ना, त्यावेळेस ते पाईपाला मी माझ्या पदर दिलते 150 रुपये. बर. मग ते मला दिलते वाहिनींनी. आणि तुम्हाला मला जे पैसे देणे आहेत ना, ते तुम्ही प्रेमाकडून घ्या. कारण प्रेमाकडे माझे पैसे आहेत, म्हणजे वळत वळत होऊन जाईल. अरे पण तू असं का बोलायला लागलाय? काय झालंय काय तुला? एवढं नैराश्याने असं तू का ग्रासलास फार?
माझं वाचून तुमचं काही अडायला नको ना चेअरमन म्हणून. अरे पण काय तू असं काय आडायला नको, तू काय मारणार बिरणार आहे का, जीव देणार आहे काय, झालंय काय तुला? मारणारच आहे, तशी तयारीतच आहे. फक्त माझं म्हणणं असं की माझ्या वाचून तुमचं काय राहिलं नको. आणि उद्या तुमचे जर पैसे आहेत, उद्या परत जर मी मेलो तर असं नको व्हायला की मेलं तर मेलं पण हे माझे पैसे ठेवून गेला असं नको अरे व्हायला. अरे 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 कमलेश, असं मरायची भाषा करायची नसते. माणसाचं मन कसं असं कणखर पाहिजे. माणसाचं मन असं अवखळ असतं, असं अवखळ घोड्यासारखं असतं. अरे नाही नाही असं अवखळ नाही. मला इंग्लिश असं मध्ये एक सुभाषित आहे, हॅपीनेस इज अ लुक लाईक अ बटरफ्लाय. म्हणजे सुख हे नेहमी एका फुलपाखरासारखं असतं. ते असं समोर दिसतं आणि भुरकून उडून जातं आणि परत येतं. त्यामुळं नैराश्य आणि एकदम ग्रासायचं नाही. अहो पण आमचं चेअरमन फुलपाखरू सगळं दुःखांवरच बसतंय. अरे तुला सांगू का, तुझ्यासारख्या तरुण पोरांनी असं करायचं असतं का? अरे तारुण्य म्हणजे अविरत स्पंदन, म्हणजे जिवंत धामण्यांचं अविरत स्पंदन. अहो त्या हृदयातच आता धडधड व्हायची आता थांबवली आता चेअरमन. अरे अरे डोक्यात अरे अशी अरे अरे धडधड झाली, तू काय सांगायचं तुम्हाला. असं वाटतंय भिंतीला डोकं आपटावा, वरतून उडी मारून पाडावा, रेल्वेच्या खाली जीव द्यावा, वेगवेगळे विचार येते. आणि बरं मी ठरवले पण अरे नेमकं कुणी असं बघ, आम्ही सुद्धा सत्तेचे आणि अधिकाराचे किती नागारे पिटले तरी मनुष्य हा नियतीच्या हातातलं खेळणं आहे, फक्त खेळणं. म्हणून असं घाबरून चालायचं नाही. आणि तू असा बोलतो म्हणजे आता ते आम्ही नाटकात घेतलं होतं एक वाक्य, अमृताने काठोकाठ भरलेल्या जलकुंभात, नाही, अमृताने काठोकाठ भरलेल्या कुंभामध्ये एक विषबिंदू पडावा असे तुझे विचार कामल्या. अरे पुढे गेला कडे कामल्या. कांबल्याचा दोष नाही आणि प्रेक्षकांचा दोष नाही. आमचे असे मोठे वाक्य कोणाला झेपत नाही. लोक निघून जातात, करावा काय, लोकांची मानसिकता कमी अभ्यास. माया तुझी माझ्यावरी अशी राहू दे, पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये. कर कामलेले उदास, मुळव्याध उठलं काय परत? आता बस असंच, जे आहे जे मिळालंय त्याचा स्वीकार करायचा. लय प्रयत्न केले घंटे, पण धड मारत बी येईना ना. सगळे उपाय करून बी असं मरण येईना जवळ, असं झालंय. तुला मारायचं आहे का? मारायचंय म्हणजे मारायचंच आहे मला. सोपी आयडिया आहे ना. घरी होल्डर आहे का? होल्डर आहे ना. ते बल्ब काढायचा, हम्म. होल्डरचं बटन चालू करायचं आणि त्याच्यात बोट घालायचं. घंट्या पहिला प्रयत्न मी तोच केला होता, पण ती विजेचा झटका आहे ना भाऊ, तर आहे ना ते मला वीज अशी म्हणतो ना आपण, करंट लांब फेकती, जवळून धरून बसत नाही ना, म्हणून फेल होते ते प्लॅन बी. मग पंख्याला का नाही लटकत? पंख्याला हम्म. लटकलो होतो भाऊ याच्या अगोदर दोनदा. मग एकदा फॅन तुटला, दुसऱ्यांदा अँगल वाकला. मग बापाने आमचे टेबल फॅन आणलाय, मग आता कुठं लटकवतो फॅनला? काय करायचं, वावराने हिंडायचं. 3 इडियट बघितलं का तू? 3 इडियट. वावरात लोकांच्या मोटारीच्या वायरी बिरी असतात का, जिथं जॉईंट दिसन का ते जॉईंट वर लगवी करायची. जॉईंट आणि वायर ना, हम्म. त्या वायरीवरतीच पाय ठेवायला गेलतो त्या श्यामच्या मळ्यात. मग नेमकं तिथं गेलो लाईट गेली. आईला आता कसं मरशील गाडी तू? तुमच्या घरी उंदराचं औषध आहे का? उंदराचं आहे का? हा काय करायचं, आपण इनो कसं पितो इनो, हा. तसं उंदराचं औषध गालासात टाकायचं. हा. मस्त की थोडं साधं पाणी थोडं गार पाणी, डोळे झाकायची आणि एका घटक्यात गुड. ओके घंटन. पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे. ह्या जन्मात तर काय द्यावा, माझं चांगलं नाही झालं, पण तुलाच विनंती आहे माझी की पुढच्या जन्मात काय ना असं आयुष्य नको देऊ रे देवा मला. आणि मला या आयुष्यात ज्यांचे ज्यांचे मोह त्रास झालाय ना, मी मेलो ना देवा, तर त्यांना भूत बनवून लागल. आणि ना ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिलाय ना, सगळ्यांचे चेहरे आठवतो. त्यांना पण आयुष्यात त्रास झाला पाहिजे, सगळ्यांचे चेहरे आठवतो. काय कमलेश, काय कमलेश, काय कमलेश, कमलेश काय ना आता ते काय करा काय पाहिलं ना देवा, अरे आयुष्य तर नीट जगलो नाही, पण आता तू नीट मरून पण द्याय ना, त्याच्यात पण विघ्न. लय ताण लागली होती रे हो. ए काय झालं तू रडायला? हा? ए, ए, कमले, अरे काय झालं काय?
कोण मारलं का तुला कोणी आतापर्यंत तर मी आता सगळं आयुष्य असं घालवलंय हा. मरायचा विचार केला हा. त्याच्यात पण अडचण आहे त्याच्यात पण वेगळं म्हणजे माझ्या आयुष्यात किती स्ट्रगल आहे मरताना पण द्यावा नीट तर जगू नाही दिला तर नीट मरण तर येऊन द्यायचं ना रे अरे पण मरत तू का म्हणून तू नेमकं झालं काय तुला अरे घरच्यांनी सोडून दिलंय हा. मी घरच्यांना सोडल्यासारखं झालंय पैसे नाही तर आयुष्यात अडचणी असं तसं इकडून तिकडून लग्न व्हायला आलं पोरगी बोलली फोनवर बोलली मध्ये तिने लग्नाला नकार दिला रे भाऊ आता काय एक नाही सांगायचं? आणखीन बी एखादी पोरगी भेटन अरे. मित्र दुसरे भेटते नको टेन्शन घेऊ राव अरे सगळं आहे म्हणून तर हे नकोय मला आता माझी जगण्याची इच्छा झाली आता आहे ना ही जी इच्छा माझी जागृत झाली ना मरण्याची आता मला आता मारायचं होतं त्याच्यासाठी मी ह्या पाण्यात झेल सल्फेट टाकलं ते उंदराचं औषध ते पण देवाने मला नीट मारून दिलं नाही देवा काय याच्यात झलसर टाकलं होतं अय कामलिया काय टाकलं होतं याच्यात जेल चढ पहिलं उंदराचं औषध याच्यात हा, अरे मी अख्खी पेलोय तेच सांगतो ना मी अरे मग मला कमीत कमी सांगायचं ना तो याच्यात औषध टाकलंय उंदराचं अयो अय अरे आता मला सांग ना यांनी मी मरण का कामल्या हो अय, मरण आय 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 आय, काय आयला कुठून बुद्धी सुचली मला कामल्या आता मी काय करू सांग ना प्रार्थना प्रार्थना अरे पण आता हे औषध पेलोय मी जगन का वर मला ते तर सांग अयो इथून सोनार हॉस्पिटल पर्यंत जाऊस तर सोना मला सांगायचं ना कमीत कमी सरपंच आय आय ओ सरपंच आय आय देवा मला जर नीट मरण नाही आलं पण यांना तर सुखानं मरू दे शैले शैलेन माणिक्यम मौतिकम ना गजे गजे साधो ना सर्वत्र चंदन ना वने वने चेअरमन साहेब नाश्त्याला काय संस्कृत खाऊन आले का काय अहो आमचं आडनावच पंडित आहे ही चेअरमनची भूमिका पाहून पाहून लोक आमचं आडनाव विसरायला लागले म्हणून थोडा संस्कृतला उजाळा थोडे भाषेचा अभ्यास करतोय पण चेअरमन बाई साहेबांना येते का संस्कृत नाही तर एकटेच बडबड चालायची तुमची मग त्यांना कळवा नाही म्हणूनच संस्कृत मध्ये बोलतोय काही बोललं तर त्यांना कळतच नाही शिवाय नका घालू संस्कृत मधून काय चाललंय काय गावात सध्या अहो त्यासाठी चालू होतो काय चाललंय तुमच्या राज्यामध्ये ते कांबल्याला असं नैराश्याने ग्रासलंय कांबल्या जीव द्यायची भाषा करायला लागलाय असंच करेन तसंच करेन त्याला समजून सांगायला लागलो तो पळूनच गेलाय आता माझ्याच्याने तर त्याचं काय ऐका ना ते पण त्याला सांगा एखादा मरणारा जीव वाचवा तुम्ही जरा म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलाय तो खूप डिप्रेशन मध्ये गेलाय अरे. आणि आत्महत्याच करायची म्हणून असं सध्या दिसतंय. जगात आहे ना डिप्रेशन मध्ये जाणाऱ्यांची संख्याच लय वाढली राव खरंय आयला मग तुम्ही समजून सांगायचं ना त्याला हे पाऊल उचलू नको वगैरे वगैरे आता अहो मी एवढं म्हणजे महत्वाचं भारी स्पीच द्यायला गेलो त्याला आता आपलं बोलणं कसं असतंय म्हणजे आम्हाला खास बोलवते युनिव्हर्सिटी मध्ये असं लेक्चर द्यायला डिप्रेशन मधून जिथं डॉक्टर बंद पडतात ना तिथं चेअरमनला बोलवतात काउन्सिलिंग म्हणतात त्याला पण ते काय आमचं ऐकूनच घ्यायला गेला पळून मग काय आता काय करायचं का आता सांगा तेवढं तुम्ही. त्याची गाठ घ्या त्याला समजून सांगा त्याला सांगा आयुष्य किती सुंदर आहे ते कसं जगायचंय तुम्ही सांगा जरा तुमच्या भाषेत समजून सांगा त्याला तुम्ही काहीतरी गाईडलाईन करा आम्हाला ते भाषा सांगा वाक्य सांगा म्हणजे आम्ही जाऊन सांगू त्याला आता त्याच्याकडे पाहून आम्हाला एकच सुभाषित ती प्रार्थना आठवते ते एवढी शिकवता का त्याला कोणती ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतम गमय ओम शांती शांती म्हणजे मृत्यू नंतर त्याच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळावं आयला ही प्रार्थना कुठेतरी ऐकल्यासारखी आपल्याला होती हो. आपण एकाच वर्गात होतो एकाच शाळेत आयला शाळेतली प्रार्थना होत आयला तुम्हाला कधी काय आठवण ना सांगताच येत नाही कुठे गेलाय कुठे तो येडा ते खाली ते आमच्या मळ्याकडे गेला. बर 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 जातो मी त्याला समजून सांगतो मारली खालच्या पाठाच नाही तर वरच अय श्याम अय श्याम काय बरं झालं भेटला अरे एक काम कर तू ही रिक्षा काढ आणि चल मला पहिलं दवाखान्यात घेऊन चल येड झालं काय मला इथं भरणं करायचंय लाईट जाईल परत अरे इथं माझ्या जीवनाची लाईट जायला लागली राव अरे बाबा तू खाली ठेव मला पहिलं दवाखान्यात घेऊन चल झालंय काय नेमकं अरे बाबा मी त्या कामल्यापाशी बसलो होतो आणि त्यांनी काय औषध का काहीतरी टाकलं होतं त्याच्यात आणि त्या औषधाचं पाणी पिलोय मी मला म्हणलं तेव्हा आता तू फक्त एक तासभर जगशील राव भाऊ भाऊ तुम्ही पण ना त्या दारूसाठी इतकं हे करताना राव लाजीरवान राहता राव एवढं कुठं त्याला तुम्हाला काय वाटलं दारू आहे ना हा दारू नाही मी पाणी म्हणून पिलो हा गा असं आणि कमलेन कोण औषध टाकलं त्याच्यात आता काय माहित त्याला मारायचं होतं का काय माहित काय टाकून पिलं त्यांनी काय काय सल्फेट म्हणला काहीतरी टाकलं त्यांनी मी ते पाणी पिलोय तू टाइमपास न करू तू रिक्षा काढून चल थांबा 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 तरी तो सकाळी माझ्याकडे आला हं. मला म्हणतोय मला लई मारायची इच्छा झाली
माझं फार भ्रमनिराश झालाय, माझं फार आयुष्याची बरबादी झाली. अरे आता तू कायला मला सांगतो, मी 1 तासात मरण म्हणलाय तेव्हा तू दवाखान्यात चल पहिली रिक्षा भाऊ, घेऊन. शांततेत घ्या, नाही मरत, काही होत नाही. आणि हे बघा, आता तुम्ही औषध प्यालाय, हा किती वेळ झालाय? 1 तास झालाय. काय उपयोग आहे जाऊन आता? कमून संपला बाळा, विषय संपलेला आहे. कोणतं औषध? संपला? कोणतं औषध होतं? काहीतरी झिंक सल्फेट म्हणला उंदराचं औषध होतं. अरे बापा, मग तर संपलाच विषय. म्हणजे मी आता जगायचो नाही. ऐका ऐका अयो. नाही नाही नाही, थांबा थांबा, रडू नका. एक काम करा, त्रास होतोय काही? अजून नाही त्रास, पण कामल्या म्हणला 1 तासाच्या आत तुम्ही जाताना म्हणला. त्रास होऊ शकतो, पण एक काम करा तुम्ही आता. काय? असंही तुम्ही आता ते औषध प्यायलेले, हा 1 क्वार्टर घ्या, हा मग त्याने काय होईल? कोरीच मारा. मग मी मरणार नाही. तसं नाही, मग? तुम्ही मरतान हे फिक्स आहे, हा पण कमीत कमी शांततेत मरतान. अरे शांत तू का पाईप घालू का डोक्यात? मला इथं मरायला चाललं म्हणलं, रिक्षा घेऊन चलन मला सांगतोय. सरपंच, सरपंच. अरे काय झालं बाळू? अहो, मी उंदराचं औषध पिलोय ना, आता मी मरणार आहे. असं हा. नैनं छंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका नकलेन दयंता पोनो शोषेती मारुता. काय? अरे म्हणजे काय माहितीये का, आत्म्याला कुठलं शस्त्र मारू शकत नाही, आत्म्याला वारा सुकू शकत नाही, आत्म्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, असा ह्या सुभाषिताचा अर्थ अयो, होतो. म्हणजे मी मरणार नाही आता. तू मारणार नाही होय? अरे तू मारणार, पण आत्मा अमर राहणार. मग ते काय करायचं आत्म्याचं? गेलं बाळू. नैनं छंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका. बरं वाटलं गड्या, तू आहे म्हटलं, मला बरं वाटलं. मी आहे बारा, पण त्या बाळूकडे बघा. त्या बाळाला जाऊ दे, मरू दे, कुठे त्या बाळाचा विचार करतो. पण तू डिप्रेशन मधून बाहेर ये लवकर. अहो मी आज न उद्या बाहेर येईन, बाहेर पडन, पण बाळू भाऊ जर आता जर बाहेर पडला तर परत बाळू भाऊ येणार नाही. अरे तू काय, तू बाळू भाऊ बाळू भाऊ बाळू भाऊ लावले, स्वतःवर लक्ष दे. ते बाळा बी एवढं पडला असं कुठेतरी पिऊन. अहो खरंय, सगळं माझं चाललंय. आता होईन, आता पोरगी एखादी नाही नकार दिलाय, दुसरी एखादी तयार होईन, घरचे मला स्वीकारते, पैसे पाण्याचे विषय आहेत, लोकांचे मिटते. पण आता बाळू भाऊ जर आपल्या आयुष्यातून निघून गेला तर नाही येणार बाळू भाऊ. अरे त्या बाळूचं जाऊ दे बाबा, तू स्वतःचा विचार कर. आणि तू ह्या डिप्रेशन मधून बाहेर पडतो पाहून मला जरा बरं वाटलं. अहो आता बरं वाटलंय, पण तुम्हाला त्याच्याकडे पाहिलं नाही तर तुम्ही डिप्रेशन मध्ये जाताना सरपंच. अरे काय झालं काय सा बाळाला? अहो बाळू पिला आता औषध. औषध हा म्हणजे पॉइझन? मी ते झेल सेल्फ असतं ना, तर ते उंदराचं औषध मी मला प्यायला टाकलं होतं त्या पाण्याच्या बाटलीमध्ये, तर ते बाळू भाऊ पिला. तुम्हाला तेच सांगतो मी. अरे अरे अरे, कुठे गेला कुठं त्यो? तो गेला आता इकडून हापशेपासून, असं आता पळतोय कुठं तरी. आयला त्याचा आता तुझं सोडून त्याचं मागं पळावं लागेल मला आता. व्हायला आता सरपंच कुठं भेटते नो? सरपंच, अरे बरं झालं भेटले. अरे बाळा, बरं आहे ना तू? मी बरा आहे, मला जगायचं सरपंच, मला मारायचं नाही, मला वाचणार. अरे पण तुला कोणी कुठं करायला सांगितलं होतं? तुला दुसरं पाणी नव्हतं का प्यायचं? अहो आता मला काय माहिती आहे कामले, त्याच्यात काय फॉस्फेट का झिंक सल्फेट काय टाकलंय म्हणले, फॉस्फरस. हे फॉस्फरस नाही म्हणत त्याला, झिंक सल्फेट म्हणते. अहो ते जाऊ द्या, फॉस्फरस जाऊ द्या, सल्फेट जाऊ द्या, माझं जीवन महत्वाचं राव, मला वाचवा सरपंच. अरे भाऊ, तसं तू टेन्शन घेऊ नको. त्या झिंक सल्फेट निघून जर मारणार तर तू मरशील होय. काय होत नाही, थोडा त्रास होईल. आपण दवाखान्यात जाऊ, तुला ऍडमिट करतो मी. चल लगेच. चला, मला जगायचं सरपंच, मला मारायचं नाही. अरे गाडी परक तरी दम धर जरा. सरपंच मला लयकच काय व्हायला लागलंय. थांब थांब थांब, गाडीत बस, गाडीत बस. आयला नेमकं गाडी बी लावखे बाबा. लवकर चला, मला असं उलट्या व्हायला लागल्या ना. काय सरपंच, काय गडबड? बरं झालं तुम्ही भेटले. मी भाऊला जरा ऍडमिट करतो. 5-50 हजार आहेत का खिशात? रुपयाने आपल्याकडे, आणि आपण असे पैसे द्यायचं बी बंद केलंय. अहो जरा दान धर्म करा जरा. दान धर्म करायचं नाही ना, आपलं लय अति दान धर्म झालता. ते तुम्हाला माहिती ना सुभाषित, अति रूपेन सीता अति गर्वेन रावणा, हा अति दानात बलिवृद्धो अति सर्वत्र वर्जयते. मी आधी भाऊला ऍडमिट करतो, मग तो मला न्यायला येतो. बस, घाबरू नको, मी आहे. बसा पटकन. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
साल सारे झाले इथे गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा